बोला. नमस्कार, मी डॉक्टर राधेश्याम चौधरी, भारतीय जनता पार्टीचा जळगाव पश्चिम जिल्हा भाजपचा जिल्हाध्यक्ष बोलतो आहे. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नेहमीप्रमाणे मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय मोदीजी विविध समाज उपयोगी काम करणाऱ्या सामान्य लोकांचं त्यांनी केलेल्या असामान्य कार्याची दखल घेऊन त्याचा उल्लेख करत असतात. त्याचबरोबर देशापुढील आव्हानं असतील, विविध उपक्रमांमध्ये देशवासियांचा लोकसहभाग असेल, याबद्दलचं मार्गदर्शन आणि आवाहनं माननीय मोदीजी या मन की बात या कार्यक्रमाद्वारे करत असतात. तर साधारणतः दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या कार्यक्रमाचं श्रवण करण्यासाठी नियोजन करण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देशभर प्रयत्न करत असतात. जळगाव पश्चिम जिल्ह्यामधील 5 विधानसभांमधील 20 मंडळांमध्ये साधारणतः 1650च्या पेक्षा जास्त बूथ येतात. या प्रत्येक बूथ स्तरावर आम्ही हा प्रयत्न करत असतो आणि मला सांगायला आनंद वाटेल की गेल्या 6 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम जिल्ह्यातील 5ही विधानसभा अतिशय उत्तम कामगिरी करतायत आणि 22 तारखेला महाराष्ट्रातील बूथवर झालेल्या कार्यक्रमांच्या संख्येच्या आधारे जो रिपोर्ट केंद्रीय भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जनरेट करतं, त्याच्या आधारे भारतीय जनता पार्टीच्या या 5ही विधानसभा महाराष्ट्रातील टॉप 8मध्ये आल्या आहेत आणि संघटनात्मक जिल्हे जे महाराष्ट्रामध्ये 80 संघटनात्मक जिल्हे भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यामध्ये सर्वोत्तम जिल्हा म्हणून जळगाव पश्चिम जिल्ह्याने ही कामगिरी नोंदवलेली आहे. मला असं वाटतं की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविदादा चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अचूक नियोजन करतात, परिश्रम करतात, त्याचं परिपाक म्हणून ही सर्वोत्तम कामगिरी आम्ही नोंदवू शकतो असं मला वाटतं आहे. साधारणतः ही सगळी प्रक्रिया जी आहे ही ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे इथं कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ते मॅन्युप्युलेट करायला कोणताही वाव नाही. कार्यक्रम झाला की सरल नावाचं एक भारतीय जनता पार्टीचं रिपोर्टिंगचं डिजिटल ॲप आहे. त्या ॲपवर कोणत्या बूथवर कार्यक्रम झाला, किती लोकांनी कार्यक्रम बघितला, कार्यक्रमाचं नियोजन कोणी केलं, कोणत्या विधानसभेत झालं आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचे 2 फोटो असतात. ते 2 फोटो त्याला लागतात आणि एक वर्णनासाठी कार्यक्रम कुठं झाला, कसा झाला याचं वर्णनासाठी 4 ओळी लिहिलेल्या असतात. अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर हा कार्यक्रम ऑनलाईनच अपलोड करावा लागतो आणि ठराविक वेळ ती विंडो ओपन असते. त्याच्यामुळे ऑनलाईन अपलोड केलेले कार्यक्रम झाल्यानंतर साधारणतः त्या दिवशी रात्री 12 वाजेच्या आसपास भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय कार्यालय जे आहे ते केंद्रीय कार्यालय रिपोर्ट जारी करतं आणि या रिपोर्टच्या आधारे जळगाव पश्चिम जिल्हा गेली 6 महिने, मी जिल्हाध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर गेली 6 महिने भारतीय जनता पार्टीचा जळगाव पश्चिम जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवतो आहे. याचा अभिमानही आहे, आनंद आहे आणि याचं सारं श्रेय भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी जो या कार्यक्रमाचं नियोजन करतो, आयोजन करतो आणि त्या लिमिटेड वेळेमध्ये, त्या ठराविक वेळेमध्ये त्या कार्यक्रमाचं ऑनलाईन रिपोर्टिंगही करतो, या सगळ्यांना याचं श्रेय जातं. आणि आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी आमच्यावर दाखवलेला जो विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची जी यशस्वी आयोजनं आहेत ही नक्कीच मदत करतात. मला असं वाटतं की संघटना म्हणून भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न करते, त्या प्रयत्नाचाच हा भाग आहे. आणि माननीय मोदीजी मन की बात या कार्यक्रमामध्ये कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. ते समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी, समाजातील युवा शक्ती असेल, समाजामध्ये सज्जन शक्ती असेल, तिला जागृत करून, संघटित करून प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करून त्यांची ऊर्जा देशाच्या हितासाठी कशी वापरली जाईल यासाठी नेहमी हे संबोधन करत असतात. म्हणून हा अत्यंत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे आणि या प्रेरणादायी उपक्रमामध्ये जळगाव पश्चिम जिल्हा एक सकारात्मक जे योगदान देतो आहे त्याच्याबद्दल जळगाव पश्चिम जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रचंड अभिमान आहे. एक नंबर आला ते सांगा. आणि मन की बात हा जो कार्यक्रम आयोजित होतो त्यानंतर केंद्रीय कार्यालय जो रिपोर्ट दाखल करतो, त्या केंद्रीय कार्यालयाच्या रिपोर्टच्या आधारे गेली 6 महिने भारतीय जनता पार्टीचा जळगाव पश्चिम जिल्हा महाराष्ट्रभर 1 नंबर येतो आहे आणि या 22 तारखेला महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणारी विधानसभा, ज्यामध्ये 353 बूथपैकी 343 बूथवर
हा कार्यक्रम यशस्वीरित्या झाल्यानंतर रिपोर्ट केला गेला आहे असं जळगाव ग्रामीण विधानसभेचं त्याच्यामध्ये क्रमांक 1 राज्यभरामध्ये आलेला आहे. आम्ही जिल्हा म्हणून देखील प्रथम आहोत आणि विधानसभा म्हणून देखील आमच्या जिल्ह्यातली जळगाव ग्रामीण विधानसभा, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदारही नाही, त्या विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी ही मेहनत केली, त्याचा विशेष आनंद आम्हाला आहे.